छोटं शिकवली. साधे साधे प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न नाही. मी कास्तकार आहे, मायापाशी अजून मी 2013-14 बिल आहे, मागच्या वर्षीचे खताचे बिल आहे. DAPची बॅग 538 रुपयाची होती का नाही? ह्या चोट्ट्यानं 1350 रुपयाची केली. या दाढीवाल्यानं केली का नाही केली? युरियाची बॅग 150 रुपयाची होती, 350ची बॅग केली. माझ्या बापानं वाढवले का तुमच्या बापानं रेट वाढवले? अरे कोणा रेट वाढवले? दाढीवाल्यानं. जेवढंही फवाऱ्याचं औषध आहे, या फवाऱ्याच्या औषधावर चोट्ट्यानं GST लावला. आणि एवढा अहंकारी आहे जी, एवढा प्रसिद्धीसाठी हपापलेला आहे का तुम्हाला वॅक्सिन टोचलं कोरोनाचं, त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर साल्याचा फोटो, पेट्रोल पंपावर फोटो. आता पेट्रोल 67 रुपये लिटर होतं बुऱ्या दिनात, ते ज्याले बुरे दिन म्हणे तेव्हा 67 रुपये, आणि याच्या अच्छे दिनात 116 रुपये लिटर. म्हणजे जेव्हा 2014 सत्ता होती 67 रुपये पेट्रोल, 116 केलं. इलेक्शनचं वर्ष आहे तर झोक्कानं साल्यानं 8 कमी केले. डिझेलचे रेट, आता डिझेल कायला लागते? तुम्ही हार्वेस्टर सांगता सोयाबीन काढाले, अन्नधान्य काढाले, त्याला डिझेल लागते. नागरटीचा ट्रॅक्टर आहे त्याला डिझेल लागते. तुम्ही नागर सांगाले 3000 रुपये रेट आहे एकराचा नागरटीचा. 2014 हा रेट 1500 रुपये होता. विचारा त्या ट्रॅक्टरवाल्याने रेट काऊन तुला डबल केले? तो एकच सांगते, डिझेल वाढलं. का वाढलं? कोण वाढवलं? माझ्या बापानं. अबे वाढवलं कोण? आणि त्याच्यात तो फोटो लावून राहिला. अरे कुठं कुठं एवढे फोटो काजी? बरं तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटवते त्या डेथ सर्टिफिकेट वर बी फोटो लावले का नाही? DAPच्या बॅगवर फोटो लावला, त्याचा वाईट परिणाम असा आहे का आचारसंहितेचं उल्लंघन होते, म्हणून DAPची बॅग शेतकऱ्याला आता भेटून नाही राहिली, खताच्या बॅगा भेटून नाही राहिल्या. काऊन? तर त्या साल्यानं तिथं बी फोटो लावला. एक फोटो इथं लाव, हे काय ठेवतं आमचं इथं चिपकून. कवडीचा नाही आहे तो, स्वतः म्हणते का मैं अनफडू, त्यानं भाषणात म्हणलाय. त्याला प्रूफ पाहिजे असेल तर मी देतो. त्यानं माझ्या पुण्या कोर्टात केस टाकायचे, टाकून घ्या साल्याले. म्हणजे मी लय वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ घेतो. या दाढीवाल्याले एवढ्याशिवाय कोणच नसेल दिले जेवढ्या मी उघडा पाळला त्याला, कोणच नाही जी. तुम्ही माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पहा. मी एक व्हिडिओ घेतला, रामायण ते राम मंदिर, 2.25 तासाचा व्हिडिओ. पहिलेच व्हिडिओ सांगून दिलं, काही भक्त नाही ते लंडोरे पोट्टे ते बशी. त्याला म्हणलं कोण्या कोर्टात जायचं आहे, माझ्या विरोधात चाललं जायचं, कुठं जायचं आहे चाललं जायचं. 2.25 तासाचा. BJPनं रामाचा वापर कसा पॉलिटिकली केला हे पूर्ण समजून सांगितलं आहे मी. आणि आपल्याला मार सांगते हिंदू धर्म सांगते ना तुम्हाला. मुसलमानात हिंदूले भांडून टाकन, त्या गुजरातची पॉलिसी राबवून राहिली या देशात. महाराष्ट्रात जाती जातीत भांडण लावून टाकलं. मराठा OBC भांडास आले हो तुम्ही. त्याच्यात मधात एक पिलांटू सोडलं धनगर, तिसरा भांडा तुम्ही. म्हणजे यायनं का केलं? यायनं जाती जातीत धर्मात भांडण लावायचे. अरे मला आता कोणतरी एक माणूस सांगे तुमच्या इकडला का मराठा माणूस OBCच्या दुकानात नाही चालला, OBCचा माणूस मराठ्याच्या दुकानात नाही चालला. अरे एवढं? म्हणजे ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं ठीक आहे सर्व धर्म समभाव सांगितला, जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं का एकता एकात्मतेत राहा, आणि इथं हे जाती जातीत धर्मात भांडण राहून राहिले. अरे भारत देश होता का? या भारत देशात या देशाची एकात्मता कायम राहिली पाहिजे, सगळे लोक एकोप्यानं चांगल्या तऱ्हेने राहिले पाहिजे. असे जेव्हा पिक्चर भारतात येत होते त्याला टॅक्स फ्री करत होतं गव्हर्नमेंट. हे चोट्ट सरकार हिंदू मुसलमानात झगडे लागले पाहिजे असे पिक्चर टॅक्स फ्री करते. काश्मीर फाईल, केरला स्टोरी, तुम्ही समजून घ्या. ज्या कवी मोहम्मद इक्बालनं 1920 ले कविता लिहिली होती, सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा, त्याच्या मनात विष पेरलं आणि त्यानं पाकिस्तान वेगळा मागितला. तो पाकिस्तानात गेला, पाकिस्तान दिला. पण मात्र आपण आजही 15 ऑगस्टच्या अगोदरल्या दिवशी शाळेत असे रांगेत पोट्टे बसवते मैदानात, आणि आजही आम्ही गाणं म्हणतो, सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा, म्हणतो का नाही?
तू दुधाचे भाव कमी, अन्नधान्याचे भाव कमी, हे इतकं बदमाश आहे. ह्या पंतप्रधान गुजरातचा वय का देशाचा वय असा माझा सवाल आहे या देशातल्या पंतप्रधानाले. का झाल्या तू गुजरातचा पंतप्रधान वय का तू भारताचा वय. आता यानं 3 दिवसाच्या अगोदर 4 दिवसाच्या अगोदर 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातचा, फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली. काऊन? महाराष्ट्रातला कास्तकार नाही वय, शेतकरी नाही वय, त्याचा कांदा नाही वय, तो मेला पाहिजे या पट्ट्यानं. मग याचा पक्ष फोड, शिवसेना फोड, गुवाहाटी मार्ग, सुरत मार्ग, गुवाहाटी. काही कारण नसताना साहेबाचा पक्ष बोलला. त्याला माहित होतं जेलमध्ये राहण्यापेक्षा सत्तेत राहिलेलं बरं बा. पण हे लक्षात ठेव जा का येणाऱ्या 13 तारखेला एवढं निलेश लंके साहेबाले मतदान करा का 4 जूनला जेव्हा रिझल्ट लागन तर 7 वाजता जेव्हा काउंटिंग सुरू होईल ना तर ते घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनी बंद पडलं पाहिजे. आणि ते बंद पडलेलं घड्याळ पवार साहेबाच्या चरणी यांना आणलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सीज. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सीज. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड्स उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.